नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण जे मराठी बोलतो त्या वाक्यामध्ये काळ म्हणजे टेन्स कोणता असतो हे ओळखता येत नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम सोपी ट्रिक. म्हणजे आपण जे मराठी वाक्य बोलतो त्या वाक्याचा शेवट जर काही प्रत्ययाने होत असतो आणि जर त्या प्रत्ययाने होत असेल तर तो तो टेन्स म्हणजे तो काळ असतो. तर आता आपण शिकतोय प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस ऑब्लिक हॅज प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हॅव आणि हॅज आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो. वर्ब 3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आपण एखादे मराठी वाक्य बोलत असताना वाक्याचा शेवट जर या प्रत्ययाने होत असेल तर तो पूर्ण वर्तमान काळ असतो. बघा, तुम्ही जे मराठी बोलता ते वाक्य या प्रत्ययाने संपत असेल तर बघा, ला आहे, ली आहे, ले आहेत, लो आहे, ली आहेस, ला आहेस. म्हणजे काय बघा, मी पुण्याला गेलो आहे. कुठे आहे बघा, इथे लो आहे. तिने पत्र लिहिले आहे, ले आहे. ठीक आहे. म्हणजे ला, ली, ले, लो, आहे, आहोत, आहेस, आहात असा जर प्रत्यय आला तर तो 100% पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, तुम्ही कोणत्या प्रकारची वाक्य म्हणजे पूर्ण वर्तमान काळाची वाक्यांचा शेवट जर या प्रत्ययाने होत असेल तर अशा प्रकारची वाक्य तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.